नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक नवीन मराठी बोधकथा. बोधकथेचं नाव आहे उच्च विचारसरणी. एक माणूस आपल्या अतिशय आलिशान व किमती कारमधून उतरतो. समोरच त्याला एक मुलगा त्याच्या कारकडे एकटक पाहत असलेला आढळतो. तो त्या मुलाला कारमधून एक चक्कर मारून आणतो. गाडीमधून फेरफटका मारून आल्यावर तो मुलगा म्हणतो, "वाह, काय कार आहे. याची फार मोठी किंमत असणार. साधारण किती किंमत असेल या गाडीची?" तो माणूस म्हणतो, "मला खरंच ठाऊक नाही, कारण माझ्या भावाने मला ही भेट म्हणून दिली आहे." मुलगा म्हणतो, "वाह, किती छान." माणूस त्याला म्हणतो, "मला समजले तू काय विचार करतो आहेस ते. तुला सुद्धा असाच एक भाऊ असावा असे वाटले ना?" त्यावर मुलगा चटकन म्हणाला, "नाही नाही, मला तुमच्या भावासारखे व्हायला फार आवडेल." तात्पर्य: नेहमीच उच्च विचार आणि उच्च करणी करा, लोकांच्या अपेक्षाही उच्च. नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक नवीन मराठी बोधकथा. बोधकथेचं नाव आहे उच्च विचारसरणी. एक माणूस आपल्या अतिशय आलिशान व किमती कारमधून उतरतो. समोरच त्याला एक मुलगा त्याच्या कारकडे एकटक पाहत असलेला आढळतो. तो त्या मुलाला कारमधून एक चक्कर मारून आणतो. गाडीमधून फेरफटका मारून आल्यावर तो मुलगा म्हणतो, "वाह, काय कार आहे. याची फार मोठी किंमत असणार. साधारण किती किंमत असेल या गाडीची?" तो माणूस म्हणतो,